मला लगेच सांगत चला, ठीक आहे. आपल्याकडे ग्रुप आहे, ग्रुपवर तुम्ही त्याचा एररचा स्क्रीनशॉट शेअर करा, किंवा मला तुम्ही पर्सनल पण सांगू शकतात की सर आम्हाला असा असा प्रोजेक्टमध्ये एरर येतोय किंवा क्युरी आहे आमच्या प्रोजेक्टमध्ये, ठीक आहे. तुम्हाला एरर आला तसंच घेऊन बसू नका, लगेच माझ्याशी शेअर करा. ओके, ठीक आहे. तर मी काय करतो, जस्ट जो आपला प्रोजेक्ट होता तो कुठे होता, A to Z React.js नावाच्या फोल्डरमध्ये. त्याला मी काय करतो, जस्ट CMD मध्ये ओपन करतो. CMD घेतली, त्यानंतर स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि कमांड टाकतो मी इथे कोड बेस डॉट. तर याने काय झालं, आपला जो काय प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट VS कोडला काय झाला, ओपन झाला. आणि जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड राईट करणार npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर आपला प्रोजेक्ट एका URL ला काय झालं, इथे रन झाला. जसं मी त्या URL वर क्लिक केलं तर आपल्या पुढे ह्या प्रकारे काहीतरी आपण कालच्या लेक्चरमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये डिझाईन इम्प्लिमेंट केली. आणि प्रोजेक्टचा जो काय स्ट्रक्चर आहे, फाईलचं जे काय स्ट्रक्चर आहे ते आपण काय केलं काल डिझाईन केलं होतं, बरोबर. ठीक आहे. इतर समजायसारखं असं काही नाही की तुम्हाला कोणता पार्ट समजला नाही, ठीक आहे. जस्ट आपण नावबार बनवलाय, त्यानंतर एक होम पेज बनवले, होम पेज मध्ये आपण स्लाइडर, त्यानंतर 3 डिफरंट टाईपचे आपण सेक्शन बनवले आणि लास्ट मध्ये एक फुटर बनवला. जस्ट त्याचा कोड पाहायचा बोलला तर आपला जो VS कोड आहे त्या VS कोड मध्ये आपण काय केले की ह्या प्रकारे असं काहीतरी फाईल स्ट्रक्चर राईट केलंय. म्हणजे जो आपला app.js आहे त्यामध्ये आपण काय केले की रस्ते ठरवले, म्हणजे कोणत्या रस्त्याला कोणतं पेज दाखवायचं किंवा कोणत्या रस्त्यावरून कुठे जायचं असं आपण कुठे राईट केलं होतं, app.js. म्हणजे इथे आपण काय केले, राउटिंग केले, ठीक आहे. त्यानंतर आपण काय केले, पेजेस नावाचा फोल्डर बनवलाय आणि त्या पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये जस्ट आपण काय बनवलं होतं काल, होम पेज. ओके. आणि होम पेज मध्ये जस्ट होम पेज मध्ये आपण काय केलं होतं, जो काय नावबारचा कोड होता तो नावबारचा कोड राईट न करता आपण काय केला होता, जस्ट त्या नावबारच्या कंपोनंटला इम्पोर्ट केलं आणि ऍज अ एका टॅग मध्ये काय केलं आपण, राईट केलं. सेम त्या स्टेपने फुटरला पण तसंच आपण इम्पोर्ट केलंय. ओके. इथं सर्वांचं झालं असेल कम्प्लीट, नसेल झालं कम्प्लीट करा, कालची जी काय रेकॉर्डिंग आहे त्यामधून कव्हर करा, ठीक आहे. आता जो काही आपला थोडासा पार्ट आहे तो मी तुम्हाला आज काय करतो, थोडासा एक्सप्लेन करतो. डायरेक्टली पुढे जाण्यापेक्षा जो आपण काल कोड घेतला होता त्याला मी थोडासा काय करतो, जस्ट एक्सप्लेन करतो. आता जो आपला हा स्लाइडर आहे त्या स्लाइडरचा कोड कसा राईट केलाय, ठीक आहे. इथे त्यांनी काय केलंय, एक स्टॅटिक डेटा राईट केलाय. कसा राईट केलाय इथे डेटा, स्टॅटिक डेटा. म्हणजे स्टॅटिक डेटा मध्ये कसा आहे की एक एरो ऑब्जेक्ट टाईपचा डेटा आहे, बरोबर. आणि तो एरे ऑब्जेक्टचा डेटा त्यांनी काय केलाय, एक मॅप फंक्शन यूज करून तो डेटा जस्ट काय केलाय, प्रिंट केलाय. ओके. आता तुम्हाला समजत असेल हा यूज इफेक्ट काय आहे, आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये काय केलंय, इफ स्लाइडरची लेंथ इक्वल टू 0 असेल तर युजरला कुठे करायचं, रिटर्न करायचं, ठीक आहे. असं काहीतरी कंडिशन राईट केली. म्हणजे जो हा स्लाइडर व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये काहीच डेटा नसेल तर त्याला काय करतो, रिटर्न कर. आणि डेटा असेल तर हा सेट इंटरव्हल नावाचा जो काही फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करतो, एक्झिक्यूट कर. ओके. आणि त्या सेट इंटरव्हलला काय केलं इथे, क्लिअर केले. म्हणजे काय केलं इथे, स्टॉप केलं. जस्ट एवढाच कोड आहे, त्यामध्ये जास्त काही नाही. ओके. ठीक आहे. मी नाव भरतो, थोडा काय करतो, कोड चेंज करायचा का राहून द्यायचा, जस्ट डिझाईन बस मस्त आहे ना, चेंज करायची गरज नाही. आता मी काय सांगतो तुम्हाला की आपल्या React.js मध्ये आयकॉन कसे इम्प्लिमेंट करायचे तुम्हाला आज मी हे सांगतो, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. फर्स्ट तुम्हाला आयकॉन कसे इम्प्लिमेंट करायचे ते सांगतो. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत जे काय आयकॉन्स आहेत ते आयकॉन तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणते आयकॉन यूज करत होतात, फॉन्ट ऑटो, बरोबर. जसे की काय करत होतात तुम्ही, फर्स्ट मी आता एकदा फॉन्ट ऑसमच्या वेबसाईटला आलो, इथे ठीक आहे. आलो इथे, मला आयकॉन लागतोय जस्ट होमचा लागतोय. कशाचा लागतोय मला, ठीक आहे. मी इथे होम राईट करतो, एंटर केलं तर मला इथे आयकॉन अशी शो झाले. काय करायचं, ह्याच्यावर क्लिक करतात तुम्ही आणि जो काय तुम्हाला इथे HTML चा कोड देतोय जस्ट तुम्ही कॉपी करतात आणि तुमच्या कोडमध्ये पेस्ट करतात. मी पण करू एकदा, कॉपी केला
कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर मी काय करतो, जो आपला हा होम बटन आहे ना, होम बटनाच्या पुढेच मी काय करतो, तो आयकॉन प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी कॉमन मध्ये आलो आणि नावबार मध्ये. ठीक आहे, होम बटन कुठे आहे, इथे अँकर टॅगच्या आतमध्ये. जस्ट त्याच्या पुढे मी तो आयकॉन टॅग मी काय केला, प्रिंट केला. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं तर आयकॉन शो झालाय की ते. का बरं, सीडेन टाकायला लागते. ठीक आहे, मग सीडेन कुठून घेतात तुम्ही, तिथूनच घेतात का, त्या वेबसाईट मधून सर्च करून. ठीक आहे, मी सर्च करून घेतो. जसं की मी इथे फॉन्ट ऑसम किंवा ठीक आहे फॉन्ट ऑसम सीडीएन असं मी काहीतरी सर्च करतो. सर्च केलं, फर्स्टच वेबसाईट आली. त्या वेबसाईट मधून आपली जी काय फॉन्ट ऑसमची सीडीएन आहे, जस्ट मी इथे काय केली, कॉपी केली आणि कुठे पेस्ट करायची, मग नावबारच्या कुठे, नावबारचा कोड इथेच करू मी, नाही. आपल्याला जे काही एक्सटर्नल सीएसएस किंवा एक्सटर्नल लायब्ररीज आपल्याला यूज करायचे असेल तर आपल्याकडे एक इंडेक्स डॉट सीएसएस इंडेक्स डॉट एचटीएमएल नावाची फाईल आहे आणि त्या फाईल मध्ये जो आपला हेड टॅग आहे, त्या हेड टॅग मध्ये मी काय करतो, तो लिंक टॅगला मी काय केले, ते पेस्ट केलं. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं तर आपलं इथे आयकॉन काय झाले, शो झाले. ओके, सेम जसं तुम्ही एचटीएमएल मध्ये करत होता त्याच प्रकारे आयकॉन राईट करण्यासाठी पण तुम्ही रिॲक्ट जेएस मध्ये पण तसं इम्प्लिमेंट करू शकता. आता तुम्हाला आतापर्यंत फॉन्ट ऑसमच माहित असेल. ठीक आहे, आता मी फॉन्ट ऑसम सांगितलं तर काय होईल, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला नाही भेटणार. ओके, मग मी काय करतो, तुम्हाला एक नवीन लायब्ररी सांगतो. आता फॉन्ट ऑसम सपोज जुनी झाली, हे पण राहून द्या तुम्हाला माहित. ठीक आहे ना, हे पण तुम्हाला काय राहून द्या, माहित असून द्या. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून एक तुम्हाला काय सांगतो, फॉन्ट ऑसम सारखीच एक वेबसाईट आहे किंवा एक कंपनी आहे असं आपण काहीतरी बोलू. त्याचं नाव आहे, जसं फॉन्ट ऑसम आहे त्याच प्रकारे नाव आहे त्याचं रिमिक्स आयकॉन. जसं मी गुगलला सर्च केलं की त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, जशी फॉन्ट ऑसमची आहे त्याच प्रकारे ह्यांची पण काय वेबसाईट आहे. जसं मी इथे काय करतो, होम आयकॉन मी सर्च केला. ठीक आहे, होम केला, इथे हा आयकॉन मला लागतोय. जस्ट मी त्याच्यावर क्लिक केला, इथे मी लँग्वेज सिलेक्ट करतो, जसं की फॉन्ट केला. इथे जस्ट मी हा कॉपी केला आणि नावबार मध्ये आल्यानंतर जो आपला होम बटन आहे त्या होम बटनाच्या पुढेच मी तो आयकॉन काय करतो, पेस्ट करतो. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं तर आयकॉन शो झालाय का, आपल्याला नाही झाला. जसं तुम्ही फॉन्ट ऑसमची सीडीएन टाकत होता त्या प्रकारे रिमिक्स आयकॉनची पण तुम्हाला सीडीएन टाकायला लागेल. आता ती सीडीएन कुठे भेटणार, जसं तुम्ही रिमिक्स आयकॉन असं सर्च करता तर तुम्ही ह्या वेबसाईटला येता डायरेक्ट, बरोबर. आणि तुम्हाला इथे वरती टॉप मध्ये असं गिटहबचं आयकॉन दिसतंय. जस्ट त्या गिटहबच्या आयकॉनवर क्लिक करायचं. केलं, तुमच्या पुढे एक रिपॉझिटरी काय होईल, ओपन होईल. जसं स्क्रोल करायचं, स्क्रोल करायची इथे तुम्हाला एक सीडीएन भेटेल आणि इथे लिंक टॅग आहे. जस्ट ह्या सीडीएनला कॉपी करायची आणि कुठे पेस्ट करणार, मग इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये जो आपला हेड टॅग आहे त्या हेड टॅगच्या आतमध्ये मी ती लिंकला काय करतो, पेस्ट करतो. जस्ट इथे ऍडजस्ट करतो मी थोडीशी. केला, इथे आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे रिफ्रेश केलं तर आपला इथे आयकॉन काय झालाय, शो झालाय. समजलंय, जसं फॉन्ट ऑसम आहे त्याच प्रकारे कोणता आहे, रिमिक्स आयकॉन. ओके, ही एक स्टेप झाली आपण सीडीएन थ्रू आयकॉन कनेक्ट करण्याची. ओके, त्यानंतर अजून एक स्टेप आहे, जसं की मी त्या गिटहब रिपॉझिटरीला आलो तर इथे काय राईट केलंय, ठीक आहे, कॉपी द फॉलोइंग कोड अँड वगैरे वगैरे असं काहीतरी राईट केलंय. आता हे सीडीएन थ्रू झाले कनेक्शन. आता आपण काय करू, पॅकेज थ्रू कनेक्ट करू. कशा थ्रू, पॅकेज. जस्ट मी इथे काय करतो, सीडीएनला रिमूव्ह करून टाकतो. ओके, सीडीएनला रिमूव्ह केलं, तो आयकॉन पण मी जस्ट काय करतो, इथे रिमूव्ह करून टाकतो. आउटपुट पेजला आलो, जस्ट आपला आयकॉन दिसतोय का चेक करतो. ठीक आहे, आयकॉन झाली रिमूव्ह इथे. ठीक आहे, आता रिमिक्स आयकॉन मध्ये जी गिटहबचं आयकॉन आहे जस्ट त्याच्यावर काय करायची, क्लिक करायची. तर तुमच्या पुढे काय होईल, एक रिपॉझिटरी काय होईल, ओपन. जस्ट ह्याला काय करायची, स्क्रोल करायची.
स्क्रोल करायची, स्क्रोल करायची, स्क्रोल करायची, स्क्रोल करायची. ठीक आहे. आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉलेशन दिसतंय ना. ठीक आहे, झूम करू अजून. दिसतंय इथे इन्स्टॉलेशन. ओके, दिसतंय ना. आता इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला सांगितलं npm इन्स्टॉल रिमिस आयकॉन स्लॅश रिॲक्ट, त्यानंतर यान ऍड असं काहीतरी दिलंय, त्यानंतर pnpm. आपल्याकडे कोण आहे? npm ची लाईन कॉपी करू. मग जस्ट कॉपी केली आणि कुठे पेस्ट करायचे आता हे? कुठे? सीएमडी मध्ये आलो. प्रोजेक्टला कंट्रोल सी करतो, कारण प्रोजेक्ट काय होईल आपला? सर्व्हर होईल स्टॉप. स्क्रीनला एकदा जस्ट क्लिअर करतो आणि ती कमांड कॉपी केलेली मी काय केली ते पेस्ट. याने काय होणार? जे पॅकेज लागतंय ते पॅकेज इन्स्टॉल झालं इथे 39 पॅकेज ऍड झाले. ओके, जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी रिएक्झिक्यूट करतो. npm रन ठेवणे. ओके, डबल त्या रिपॉझिटरीला आलो आणि रिपॉझिटरी मध्ये युजेस दिलं इथे. आता त्याला यूज कसं करायची? जस्ट त्याला इम्पोर्ट करायची आणि जस्ट त्याचा आयकॉन म्हणून असं राईट करायची. समजतंय है ना? इझी का नाही? ठीक. नसेल समज, जस्ट काय करायचे? ह्याला आपण इम्पोर्ट करू. इम्पोर्ट नाही केलं तरी काय गरज नाही, आपण जाऊ रिमिस आयकॉनच्या वेबसाईटला आणि इथे मला लागतोय एक होम आयकॉन. जस्ट मी सर्च केलं, आला इथे खाली. हा वाला घेऊ आपण. जस्ट ह्याच्यावर क्लिक केलं तर इथे आपल्याला लँग्वेज दिसतात, जसं की रिॲक्ट, व्ह्यू आणि सीडीएन. आपल्याला कशात पाहिजे? रिॲक्ट वर क्लिक करा. जो हा आपल्याला हा पार्ट दिलाय कॉपी करा आणि जिथे तुम्हाला लागतोय तिथे काय करा? त्याला पेस्ट करा. केला पेस्ट. जसं मी पेस्ट केला आणि आउटपुट पेजला गेलो तर मला एक एरर शो होईल. इथे एरर नाही दिसत तर आपण कन्सोल मध्ये जाऊन एरर पाहू शकतो. काय एरर आहे? ri होम फेल इज नॉट डिफाईन्ड. का डिफाईन्ड आहे? की जो आपण हा आयकॉन राईट केलाय तो आपण काय केलं नाही? इम्पोर्ट केला नाही. त्यासाठी काय करायचं? जस्ट इम्पोर्ट करण्यासाठी लास्टचा एक लेटर रिमूव्ह करा, डबल राईट करा. तर सजेशन आलं इथे आणि एंटर करा. ऑटोमॅटिकली वरती बघा, रिमिस आयकॉन मधून स्लॅश रिॲक्ट मधून काहीतरी इम्पोर्ट झालंय इथे. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं तर तो आयकॉन आपल्याला इथे भेटलाय. ह्या थ्रू पण आपण करू शकतो. ठीक आहे, रिॲक्ट जेएस मध्ये आपण पॅकेज थ्रू यूज करू. ओके, आता समजलं नसेल, तुम्ही लेक्चर झाल्यानंतर डबल एकदा रेकॉर्डिंग पहा, एकदा तुम्ही हाताने तुमची ही स्टेप फॉलो करा, लक्षात येईल. ओके, समजलंय ना आता? ठीक. मग हे आयकॉन कसे घेतले ते पाहिजे आपण. आता हे बघा, प्रोफाईलचे आयकॉन आणि शॉपिंगचे आयकॉन कसे घेतले ते पण दाखवतो तुम्हाला. कुठे ते आयकॉन? दोन आयकॉन इथेच असतील. जस्ट ते बटन. ठीक, इथे दिसतंय शॉपिंग कार्ड, दिसतंय ना. आता हे शॉपिंग कार्ड कुठून आलाय? वरती आपण गेलो, कुठून इम्पोर्ट केलाय हा शॉपिंग कार्ड? तर इथे बघा, ह्या पॅकेज मधून केलाय. जसं आपल्याकडे रिमिक्स आयकॉन आहे त्याच प्रकारे ही पण काय एक लायब्ररी आहे आणि तिथून तो आयकॉन काय केला? जस्ट इम्पोर्ट केला आणि यूज केला. समजलं इथं? ओके, ठीक आहे, मी हा रिमूव्ह करून टाकतो. जस्ट आपल्याला आता गरज नाहीये त्याची, है ना. फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवत होतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर समजलंय आता हे आयकॉन कुठून आले. समजलंय? ओके. त्यानंतर आपण फुटर मध्ये काल आयकॉन नव्हते घेतले, ते घ्यायचे आता. फुटर मध्ये आलो आणि फुटर मध्ये आल्यानंतर कुठे फुटर? इथे. फुटर मध्ये आयकॉन कुठे टाकायचे? की जस्ट मी काल रिमूव्ह केले आहे ना, कुठून तरी इम्पोर्ट केले, आपल्याला एरर येत होता, मी जस्ट रिमूव्ह करून टाकले. ठीक आहे, आज मी ऍड करतो इथे. ठीक आहे, इथे अँकर टॅग मध्ये होते आहे ना. ठीक आहे, वरती कोणता आहे? फर्स्ट वाला कोणता आहे? ठीक आहे, फर्स्ट वाला फेसबुकचा दिसतोय मला, ब्ल्यू कलर दिसतोय, तर मला वाटतं फेसबुकचा. रिमिस आयकॉनला आलो, इथे मी सर्च करतो फेसबुक. सापडलाय फेसबुकचा, हा वाला घेऊ आपण. जस्ट मी ह्याला टॅगला कॉपी केलं, कोड मध्ये आलो, इथे पेस्ट केलं. आता इथे आपल्याला एरर येईल की फेसबुक सर्कल फिल असं काहीतरी एरर येईल. मग इथे मी काय केलं? जस्ट लास्टचा रिमूव्ह केला, एंटर केलं. ऑटोमॅटिकली वरती काय झालं? आता इथे झाला इम्पोर्ट. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो तर आयकॉन इथे शो झालाय. नेक्स्ट कोणता आहे? इंस्टाग्रामचा. ठीक आहे, तो पण मी राईट करतो.
ठीक आहे, आता मला समजलंय कसे आयकॉन असतात. मी जस्ट आता तिकडे जाऊन सर्च करत बसत नाही. ओके, हाच टॅगला मी काय करतो, कॉपी करतो आणि इथे येऊन मी पेस्ट करतो. जिथे इंस्टाग्राम फेसबुक आहे त्या जागी मी इथे राईट करतो इंस्टाग्राम. ठीक आहे, झालाय का शो एकदा चेक करू फक्त. ठीक आहे, एरर आला का तो? ठीक आहे, नाहीये डिफाईन मध्ये काय असा टॅग काहीतरी. ठीक आहे, इकडनंच मी इथे सर्च करतो इंस्टाग्राम. ठीक आहे, ग्राम असतं. ठीक आहे, हा आयकॉन घेतला मी, कॉपी केला, जस्ट इथे आलो आणि इथे मी काय करतो, जस्ट पेस्ट करतो. त्याला इम्पोर्ट करण्यासाठी लास्ट केला, एंटर केलं, आउटपुट पेजला आलो. जस्ट आपला इथे काय झालंय, टॅग आता इम्पोर्ट झालाय आणि ते शो झालं. झालं इतर काम. समजलंय आता आयकॉनचं कसं इम्प्लिमेंट करायचे. ओके, जस्ट आयकॉनचं सांगत होतो. आपण आता प्रोजेक्ट कडे जाऊ. आपल्या आता जो काय आपला हा स्लायडर आहे, काय आपला जो काय स्लायडर आहे, कुठे स्लायडर? होम पेज मध्ये. कुठे होम पेज? होम पेज कुठे? प्रोडक्ट मध्ये, पेजेस मध्ये होम पेज आहे. आणि जे काय आपल्याला हा स्लायडरचा इमेज जो काय हा H1 टॅग कुठून शो होतोय, की स्टॅटिक डेटा वरून होतोय. आतमध्ये नाही येत. मग जो काही डेटा आहे तो डेटा कसा आहे आपला, हा स्टॅटिक डेटा आहे. कसा आहे हा डेटा? स्टॅटिक डेटा आहे, बरोबर. मग आपण काय करणार आहोत, जो हा स्टॅटिक डेटा आहे ना, त्या स्टॅटिक डेटाला आपण डायनॅमिकली बनवणार आहे. कसं बनवणार आहे? आता डायनॅमिकली म्हणजे काय, की आपण काय करणार, एका सर्व्हर कडून आपण डेटा घेणार. कुठून घेणार आहे? सर्व्हर कडून. आणि सर्व्हर कडून डेटा घेण्यासाठी आपण काय करू, की एका एपीआय कडून आपण काय करणार आहे, डेटा घेणार आहोत. कुणाकडून? एपीआय कडून. मग मला सांगा, एपीआय कडून डेटा घेण्यासाठी आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे? कोणत्या पॅकेजची गरज आहे? स्क्रीन बंद झाली.